असं आहे की जी काही घटना घडली त्या घटनेनंतर एक मोठा रोष होता। त्या संदर्भात सन्माननीय अजितदादा पवार आणि आमचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आम्ही सगळ्यांनी चर्चा केली आणि चर्चेअंती हा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून त्यांचं खातं हे बदललेलं आहे, त्यांना दुसरं खातं दिलं आहे आणि कृषी खातं हे मामा भरणेंना देण्यात आले। अजून असा बदल होऊ शकतो का? कारण शिंदे गटातल्या मंत्र्यांवर देखील नाराजी आहे। आता तरी दुसरा कुठलाही बदल या ठिकाणी होईल अशी चर्चा नाही। एकदा सूचना दिलेल्या आहे की असं वादग्रस्त वक्तव्य करू नये भविष्याच्या काळात। हे नक्की आहे की आता जर कोणी अशा प्रकारे बेशिस्त वर्तणूक करेल तर त्यांना सगळ्यांना आम्ही सांगितलेल्या तिघांनी कि हमें खपवून घेणार नहीं, याच्यावर कार्रवाई हुई। सर, जिस तरीके से कृषि मंत्री का विभाग बदला गया तो क्या ये अन्य मंत्रियों के लिए संकेत है कि संभल जाओ? ये सभी के लिए संकेत है कि हम लोग जनता की सेवा करने के लिए आए हैं और जनता की सेवा करते समय हम क्या बोलते हैं, हम क्या करते हैं, हमारा बर्ताव कैसा है, ये सारी चीजें जनता देखती है, इसलिए उसके ऊपर अंकुश होना ही चाहिए। इंडियानी 2 वेळा तुमची भेट घेतलेली आहे, त्यांची इच्छा आहे का परत मंत्रिमंडळात येण्याची आणि काय प्रयत्न सुरू आहे? तुमची माहिती अर्धवट आहे। त्यांनी 3 वेळा माझी भेट घेतलेली आहे, वेगवेगळ्या कारणाने भेट घेतलेली आहे। कुठल्याही भेटीमध्ये मंत्रिमंडळाबद्दल चर्चा झालेली नाही। मंत्रिमंडळाची चर्चा ही धनंजय मुंडेंच्या स्तरावर होत नाही। मंत्रिमंडळाची चर्चा मी, अजितदादा आणि एकनाथराव शिंदे करतो। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।